राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. मग अग्निकुंडे विजे घातली, ती अंकुर दशिशी जे विमुकली. ते बिन फळतीच मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्मे जे उरावे, ते तीही सुखदुःखी फळावे. आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ते उगानिले मज कर्म, तेव्हाच पुसले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिलही गेले. म्हणून अर्जुना या परी, पाहेचा वेळू नव्हे भारी. हे संन्यास युक्ती सोपारी, दिदली तुझ. या देहाचे बांधवडी न पडिजे, सुखदुःखाची सागरी न बुडिजे. सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि त्याच्यामधील 28 नंबरचा श्लोक आहे. अर्जुनाला ब्रह्मविद्येचा उपदेश केल्यानंतर ती ब्रह्मविद्या ठसली पाहिजे आणि ठसल्यानंतर ते ठसायला काय काय अडचणी येतात. तर सर्वात महत्त्वाची जी देहबुद्धी आहे, ती देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. सदा संगती सज्जनांची धरावी. देहबुद्धी घालवण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा असतो. त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागे दुसरं कोणतं कारण नाही. आणि देहाचं जर निरसन झालं तर देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जवनो हे. जेव्हा देहाचं निरसन होईल, देहाचं शोधन होईल, देहाबद्दल आसक्ती तुटली जाईल. ती कशाने तुटू शकते. जर एखादं सामान्य ऑपरेशन करायचं असेल तरी डॉक्टर आपल्याला भुलीचं इंजेक्शन देतात आणि त्यावेळेला त्याला त्याच्या देहाचं पूर्ण विस्मरण होतं. मग शरीराचा एखादा अवयव काढूनही घेतला तरी त्याला त्याची जाणीव होत नाही, सुखदुःखाचे चटके बसत नाही. परंतु परिणाम काही कालानंतर जेव्हा जशी त्याची भूल उतरेल तसं तसं त्याला त्याची जाणीव होते. इथे पण तशीच आहे. जसजसं ब्रह्मविद्येची भूल चढलेली आहे तोपर्यंत त्याला जाणीव होणार नाही आणि ब्रह्मविद्येचं विस्मरण होणार, तसतशी देहाची स्मृती होत राहणार आहे की नाही. 9वा अध्यायातला राजविद्या राजगुह्य योग हा अध्याय इतका जबरदस्त ज्ञानेश्वरीमधला एक अध्याय गीता सांगितलेले आहे. एवढं जर ऐकलं, आपण जसं नेहमी ऐकतो, नाही पारायणाला बसता आलं तर 18व्या अध्यायाच्या वेळेला बसायचं पारायणाला, म्हणजे कळस अध्याय, त्याच्यातून आपल्याला सर्व साध्य होतं. तद्वत हा एक अध्यायी 9वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये जर आपण ठरवलं तर याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हा झाला 9वा अध्यायाबद्दल. परंतु नामदेव महाराज तर म्हणतात एकतरी ओवी अनुभव आहे, म्हणजे एका ओवीमध्ये सुद्धा त्याला तोच अनुभव येणार. कारण एक अक्षरात आहे माझा रमाकांत. याच्यामध्ये भगवत भावना भरलेली आहे. याचं नाव आहे खरं भावार्थ दीपिका. ताईने प्रवचन चांगलं केलं आणि तिचं नाव कसं काय आईवडिलांनी ज्ञानेश्वरी ठेवलं असेल काय माहिती. ह्या वयामध्ये ज्ञानेश्वरीच्या एवढ्या ओव्या पाठ होणं सोपं नाही आहे. बरं, पाठ होलं त्याच्यातून त्याचा अर्थ कळणं, अर्थ कळून अर्थाशी समरस होण्याचा प्रयत्न करणं हे त्याहीपेक्षा अवघड आहे की नाही. तसं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभव आहे. मग 9वा अध्याय वाचा, दुसरा अध्याय वाचा, नाही तर 18वा, एक ओळ वाचली तरी त्याचा तोच परिणाम आहे. अनुभवावी. अनुभव काय आहेत तर या जग नसून हे काय एक आत्माच नटलेलं सर्व.
परमात्माच नटलेला आहे. पण हा अनुभव येण्यासाठी काय करावं? दिन रजनी हाची धंदा करावा लागेल. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडराणी. मग सतत अहर्निशी परमार्थ करावा म्हणजे काय? टाळ पकवाद विना घेऊन बसायचे का? नाही. आपला नित्य श्वास जो आहे ना, तो नित्य श्वास त्याचं स्मरण करतो. ही बी एक स्टेप आहे नित्य श्वासावर ध्यान ठेवण्याची. त्याच्याही पुढे नित्य श्वास काय, आता त्या सोन्याने नेहमी स्मरण करायची गरज नाही मी सोनं आहे म्हणून. मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे हे झाल्यानंतर आठव गेला आणि नाठव पण गेला. आपण आपल्या नावाला कधी विसरत नाही आणि आपल्या नावाचं कधी आठवण पण करत नाही. आठव नाठव गेले भाव आणि अभाव. अभाव म्हणजे काय? मी देह आहे समजा, मला माझ्या परमात्मा स्वरूपाचं विस्मरण झालं आणि मी परमात्मा स्वरूप आहे, हा काय? आठवे. याच्या पलीकडे हरिपाठ सांगतो जाणीव बी नाही आणि नेणीव पण नाही भगवंती. आणि हरिउच्चारण पाहे मोक्ष सदा. मी सतत ब्रह्मरूप आहे, मी देह नसून देहाच्या अतीत असणारं निखळ तत्व परमात्मा आहे. हे समजायला बहुत सुकृताची जोडी लागते. सुकृत म्हणजे काय? पुण्याई. कोणती पुण्याई पाहिजे? सकाम पुण्याई पाहिजे का निष्काम पुण्याई पाहिजे? निष्काम पुण्याई पाहिजे. त्याच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. आता जर आपण कुठे विवाहाला गेलो, आहेर केला, गिफ्ट दिलं, तरी आपल्याला एक माहिती आहे का आता आपण जर मोठं गिफ्ट दिले तर आपल्याला काय होणार आहे? त्याच्या बदल्यात छोटं तरी काय रिटर्न गिफ्ट भेटणार आहे. त्याची ही अपेक्षा न करणं, अशी निष्काम सेवा ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते. आणि हे देवाच्याच मनात आहे. देवाला ज्या दिवशी वाटतं ना आपल्याला सोडवायचं त्या दिवशी सोडवणार. आणि जोपर्यंत त्याला असं वाटतं याची फजिती करायची तोपर्यंत करणार. मग फजिती कुठपर्यंत होणार आहे? आपण म्हणलो ना कबड्डी कबड्डी कबड्डी, दमलो बाबा तर हे सगळे सोडतील. आणि जर आपण पकडले तरी कबड्डी कबड्डी करत बसलो तर ते मागे खेचणार ते. तेव्हा त्यावेळेला देवाला सांगायचे बाबा मी आता बस मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्म तरी काय आहे? कर्माचं वास्तविक स्वरूप काय? ब्रह्मतेची कर्म आयशे बोधा आले जाया सम तया कर्मतेची नैष्कर्म्य धनुर्धारा. आता ही ओळ पाठ केलेली नाही, पण ते ज्या एकेकाच्या डोक्यात आहे त्या हाडवळे त्यांची ती ओढ पाठ आहे ना बस. आणि तुम्ही त्या स्टेपला जेव्हा जाणार ना त्यावेळेला त्या घटना तुमच्या आपल्यासमोर ॲटोमॅटिक येणार. कर्मतेची ब्रह्म. अर्जुनाने लढाई केली का देवपूजा केली? आता हे नवीन सुचले तुमच्याशी बोलतरी. अर्जुनाने लढाई केली का देवपूजा केलेली आहे? ही देवपूजा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कर्मतेची ब्रह्म. आपण फुलं सोडतो पूजेला बसल्यानंतर, अक्षदा तांदूळ सोडतो, दुर्वा सोडतो, जल सोडतो, ब्रह्मार्पण मस्तू. आणि तुमच्या हातातून होणारं सर्व कर्म जे ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझी मोहरा. तुझ्याकडून जे नित्य स्वरूपाचं जे कर्म घडेल ते तुम्हाला समर्पण कर. मग त्या कर्माचा करता तू राहू शकत नाही. त्याच्या मागची एक ओळ आहे, त्याच्यामध्ये सांगतात ना तरी पवित्र विशेष दाने. कुठे कुठे तीर्थाला गेला आणि दान केलं ते पण मला दिलं असं समज, भिकाऱ्याला दिलं असं समजू नको. स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही भाग्यवान समजा. एखादा भिकारी जर तुमच्या पुढे हात पसरतोय तर त्याला तुम्ही काहीतरी द्या. त्याला उपदेश नका करू तुला काम करायला काय होतं. तुझं काम कर तू. तुझ्याकडे याचक आलेला आहे आणि तो याचक सामान्य नाही आहे. कोण आहे? भगवंत आहे तो तुझ्याकडे आलेला. तो दरिद्री नारायण तुझ्याकडे हात पसरतोय, तू त्याला काहीतरी कर, त्याची सेवा कर. स्वामी विवेकानंदांना एकाने विचारलं तुमच्या देशात भिकारी लोक जास्त दिसतात, आमच्याकडे एक बी भिकारी नाही. ते म्हणले तुमच्याकडे देणारे दातृत्ववान नसल्यामुळे भिकाऱ्यांचा तुटवडा आहे, आमच्याकडे देणारेच आहेत सगळे, आहे की नाही. त्यामुळे ना तरी पवित्र विशेष दाने का सेवका देशी जीवने. कामाला ठेवलेल्या माणसाला पगार देतोयस ना, ते पगार देतोय असं समजू नको. तू देवाला देतोय. जे धन देतोय ते बी तेच आहे. लक्ष्मी आहे नाही, ते गल्ल्यावर बघा ते त्याला पहिलं बोनीचं भाडं म्हणजे पाया पडून त्या देव समजणार आहे. ते जे का सेवका देशी जीवने तथापि तपादी घन साधने व्रते करशी ते क्रिया जात आघवे. जेवढ्या क्रिया आहेत त्या जे निपजे स्वभाव आहे, तुझ्या स्वभाव वशात जे कर्म येणार आहे ते भावना करून करावे माझे अमोरा. परी सर्वता आपुले जीवी. तुझ्याकडे घेऊ नकोस. तुझ्याकडे घेतलं का गुंतला. केलियासीची से काहीच न नुरवी. मी केलंय असं स्वतःच्या मनात थोडंसुद्धा नको येऊन दे. आता प्रवचन कोणी केलेले आहे? आता प्रवचन कोणी केले होते याच्या अगोदर?
ज्ञानेश्वरीने केलं. आणि ज्ञानेश्वरीला विचारलं प्रवचन कोणी केलं, तर ती काय सांगणार आहे, कोणी केलेले? हे मजस्तवची झाले परी ज्ञानाही केले, ऐशे जेने दानितले तो सुटला ग. ऐशी धुवोनी कर्मे द्यावी. बघा, ती कर्मे चकाचक धुवून द्यावी. हां, माझी हाती ते सगळं तुझ्याकडं धुवून द्यायची. म्हणजे काय, मळ कशाचा लागलेला आहे त्या कर्माला? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती. मग गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा. कोणत्या तीर्थामध्ये स्नान करायचे? विवेकाच्या तीर्थाच्या तटावर स्नान करून मग धुवूनी मळकटा बुद्धीचा जेणे. मी 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 धन्य ही आनंदाची सापडली वेळ. बापरे, दीपक महाराजांनी सांगितलं, आमच्या गावात काल खूप छान प्रवचन कीर्तन झालं. म्हणले काय सांगू आता संतांचे उपकार. जबरदस्त कीर्तन झालं मामाच्या गावात. पण शेवटी एक वाक्य त्यांनी शेवटी साताचं सांगितलं, त्यांचे उपकार अनंत आहे, पण ते भेटणं खूप अवघड आहे. नाहीच संत नाहीच. आणि निळोबाराय म्हणतात, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ. हे आपण म्हणू शकतो, कारण आपल्याला अशा पद्धतीचे संत, गुरु, सद्गुरू, काय त्यांना म्हणायचे, साधू, ते आपल्याला भेटले. भक्त, त्यांना त्यांचं स्मरण नाही. त्यांनी आपल्याला ब्रह्मविद्या दान दिली याची सुद्धा त्यांना आठवण नाही आहे. कारण ते देहाने कसे झालेले आहेत, उदास आहे. त्यांना कशाची जाणीव नाही. मी काय करतो, असो ऐसा कोठे, आठवच नाही. ते असं कधीच म्हणणार नाही माझे एवढे शिष्य आहे ना, हा माझा शिष्य आहे. त्यांना याची जाणीव नाही का आपण गुरु आहेत आणि तो शिष्य आहे म्हणून. कारण त्यांच्या दृष्टीने सगळं काय आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संत काय स्वीकारती? संत तत्वज्ञ संत ते स्वीकारती. काय? या प्रत्येकाच्या उपाधीमध्ये चालणारी जी, बोलणारी, डोळ्याची उघड झाप करणारी, कानाने ऐकण्याची जी शक्ती आहे, तो परमात्मा आहे. हा दिसतोय ना, हे दिसणं केवळ मिथ्या आहे, पण त्याच्या पाठीमागं असणारी शक्ती जी आहे ना, ती सद्वस्तू आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आणि हा आपला अभ्यास असावा. आपल्याला ते पाहायचंय, भरला घन दाट हरी दिसे. आता आपण तर असं समजतोय, आता या जगामध्ये तसं काही राहिलेलं नाही. आणि तसं काही या जगामध्ये राहिलं नाही, हे कोणाच्या सत्तेने बोलतोय? त्याच सत्तेने बोलतोय ज्या सत्तेला जाणायचंय त्या. म्हणजे केवढी घरातल्या घरात, नाथबाबा म्हणतात एकनाथी भागवतामध्ये, घरातल्या घरात झालेली ही चुकामुक आहे. जवळीच आहे परी भेटे नागे माये. एवढा जवळ आहे, पण मग तो भेटणार नाही का? भेटणार ना. कधी भेटणार? कधी त्या आत्म्याचं दर्शन होणार? पंढरपूरला गेल्यानंतर देवाचं दर्शन होणार. तसं हृदयातल्या आत्म्याचं म्हणजेच कृष्णाचं, कृष्ण आपल्या हृदयात विद्यमान आहे, प्रभू रामचंद्र आपल्या विद्यमान हृदयात, त्यांचं दर्शन कधी होणार? संत दर्शनी हा लाभ. ज्या पद्मनाभाची ताटातूट झालेली होती, तो पद्मनाभ जोडला, म्हणून धन्य ही आनंदाची सापडली वेळ. काय झालं आमच्या जीवनात? बापरे बापरे, आमच्या भाग्याला पारावार नाही. काय झालं? संत सज्जन भेटले कृपाळ. संत भेटले, ते सज्जन ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी पाहताची अवगुण मिळे ना. या ते संत सज्जन भेटले कृपाळ. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. काय? तुम्ही माझी आठवण करून द्या, किंवा मला आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, की व माझी सांगा. आम्ही योग्य नाहीत, आमची कर्म चांगली नाहीत. या वाक्याचं बाबा म्हणतात, आमच्या कर्माबद्दल तुम्ही निंदा करा, आम्ही ऐकू, पण धर्माबद्दल बोलाल तर आमची तयारीच आहे. कशाबद्दल तयारी? हो, मुखात नाम हातात मोक्ष. आज आत्ता या घडीला भेटतो. जर आपण ठरवलं मला देवाला भेटायचं आहे, माझी देवाची भेट झालीच पाहिजे, त्याशिवाय मी जगू शकत नाही, त्याशिवाय मी मरणार पण नाही, मला ते भेटलंच पाहिजे, तर देव त्याच्यासाठी ती सोय करतो आणि त्यांची भेट घालून देतो. संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा हो मळ. माझ्या बुद्धीत एक फिक्स केलं होतं. कोणी फिक्स केलेलं होतं? आईवडिलांनी फिक्स केलेलं होतं.
आई वडील आपला आय डी प्रूफ करून देतात आपल्याला, तू स्त्री आहेस, तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस, तू ब्राह्मण आहेस, तू क्षत्रिय आहेस, तू वैश्य आहेस, तुझं गाव हे, तू अमुक आहेस, तर मग त्याला ते त्याच्यावर पूर्ण गिलेटिंग करून ठेवलेले आहेस. तू देह आहेस, तू अमुक जातीचा आहेस, अमुक पंथाचा आहेस, अमुक गाव आहे, हे काही नसताना त्याच्यावर ते गिरबडून टाकलेले. आणि संत एका झटक्यात ते बाजूला काढून टाकतात. तू हे सगळं काही नसून तू प्रत्यक्ष चैतन्य आहेस, तू प्रत्यक्ष आत्मा आहेस. देणे फेडियला बुद्धीचा मळ हो. आणि बुद्धीचा मळ गेल्यावर काय होतं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. हे आज पटेल काय? पटेल? आचार्य वर्गाला पटेल का? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन संत हो करतात. किती दिवस लागेल त्यांना? त्यांना आपणासारिखे करती तात्काळ. नाही काळ वेळ तयार लागेल त्यांना, थोडाही वेळ लागत नाही. त्यांच्या संगती घडणं म्हणजे बहुत पुण्य या लागते, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल आवडले तर विठ्ठलाचं नाम भेटायला अनंत जन्माचे तप एक नाम. नाम मुखावर यायला अनंत जन्माची तपश्चर्या लागते. ही तपश्चर्या आहे बरं का. आज काय नानांचं प्रवचन नाही तरी नाना आलेत. ही त्यांचं तपश्चर्या आहे. अशी तपश्चर्या करता 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 एक दिवस तपाचे सामर्थ्य, तपिनीला अमूक गोष्टी त्याला भेटल्या. काय अमूक भेटल्या? तो चिरंजीव होतो आणि कल्पकाळापर्यंत कुठं राहतो? वैकुंठात. पण आता असं होणार नाही. आता नुसतं हरिपाठ म्हणत राहायचा, गात राहायचा, नाचत राहायचं. पण आता असं काय होणार नाही. चिरंजीव होणार आपण. का चिरंजीव आहोत आपण? आणि कल्पकाळापर्यंत वैकुंठात नांदणार. तर आता कुठं नांदतोय आपण? आता कुठे आहोत आपण? आता सुद्धा आम्ही वैकुंठवासी. आता कुठे आहोत आपण? डोंबिवलीत आहोत? नाही, आता आपण वैकुंठात आहोत. आता वैकुंठ धामात आहे. पण आपल्याला भीती, वैकुंठ धाम म्हणजे गावाच्या बाहेर असतंय, आपण लगेच घाबरणार. ते नाही वैकुंठ धाम. आत्ता आपण वैकुंठात आहोत. आपल्या हृदयातला आत्मा वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ. तुमच्या आपल्या हृदयातला आत्माच वैकुंठ आहे. वैकुंठ वैकुंठ. माझी वयमर्यादा 55 वर्ष, कोणाची वयमर्यादा 27 वर्ष, कोणाची 70 वर्ष, कोणाची 40 वर्ष. आत्म्याची किती वयमर्यादा आहे? आत्म्याला वयमर्यादा नाही. या पत्र्याचं शेड कधी बांधलं सांगता येईल, ही बिल्डिंग कधी झाली सांगता येत, पण ह्या पोकळी केव्हापासून आहे हे सांगता येणार नाही. ही पोकळी, ही बिल्डिंग, हा सभामंडप तयार होण्याच्या अगोदरपासून आहे. सभामंडप आहे तरी आहे, आणि सभामंडप नसला तरी ती असणार आहे. आपण हा देह नव्हता तेव्हासुद्धा या वातावरणात होतो. आता देह आहे, आता पण आपण आहोत. आणि आपलं शरीर जरी गेलं तरी आपण असणार. कुंभार माठ बनवतो ना, तो काय करतो? त्या पोकळीला आतमध्ये घेतो, माठाच्या आतमध्ये. आता ती पोकळी माठाच्या आत आली म्हणून तिला घटाकाश म्हणायचं. आणि पोकळी नव्हती तेव्हा ते महदाकाश होतो. घटाकाश, मधाकाश आणि घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश. ते आकाश व्यापक होतं, पण आता चौरस झालेलं आहे मंडप बनवला म्हणून. जर माठ बनवला असतं तर गोल झालं असतं. कोण? आकाश. आकाश, आकाशच माठ झाला, आकाशच घर झाला, आणि आकाशच आकाश आहे. आणि आकाशाला विचारलं तू कोण? आकाशाला जर सारखं आपण बोलत राहिलं आकाश तू कोण, आकाश तू कोण, तर जर आकाश वैतागला आपल्या प्रश्नाने तर ते म्हणेल मी वासुदेव तत्वता. न बोलणारा बोलू शकतो आपल्याशी, पण आपण त्याचा तेवढा पाठपुरावा केला पाहिजे. तू कोण, तू कोण? ते म्हणणार अरे तूच तो मी आहे, आणि मीच तू आहे. तो हारे विठ्ठल बरवा आणि तो हारे माधव बरवा. ही ओळख तरी त्याला अनोळख झाली बा. अरे मुढा, त्या चांगल्या तत्वाची तुला अनोळख झाली. केव्हा अनोळख झाली? हो, मातेच्या उदर कोरी, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मोनी मरता ती. परंतु ओळख करत नाहीत. किती लोक आहेत आपल्याबरोबर आलेले, किती आपले आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहे, त्यांना याची गोडीच नाही आहे. हो, आणि आपण सर्वांनी माळ घातली पाहिजे. आपल्या घरातले भजन कीर्तन प्रवचन करत असले तर आपण त्यांच्या मागे गेलोच पाहिजे. कारण आपला नित्य स्वभाव आहे तसा. येथे वडील जे करती तया नाव धर्म ठेविती, आणि ये रती अनुष्ठती सामान्य. आणि आपण पण
जर आपण पारमार्थिक झालो, आपण माळ घातली, तर आपल्या घरच्यांना जबरदस्तीने सांगितलंच पाहिजे, तुम्ही ही गोष्ट करा, तुम्ही ती गोष्ट करा. आणि त्यावेळेला मग आपण हा अभंग म्हणू शकतो. काय ते म्हणले, बरोबर आहे, असंच झालं पाहिजे. तुम्ही जबरदस्तीने सांगा आणि आमच्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही कीर्तनात किंवा भजनात अभंग म्हणा. सेवितो हा रस. आ तुझ्या घरचे उघडेन, तू वाटतो कोणला? घरच्यांना का नाही सांगत? सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी. हे की नाही, आपल्याला द्यायचं आणि परक्याला, शत्रूला तर पहिलं द्यायचं. का? तो सुधारला तर जग सुधरू शकतं, आहे की नाही. मग अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्याला राजविद्या, राजगुह्य योग म्हणतात. ते अनंत जन्माच्या तपश्चर्येने नाम भेटत असतं. मग त्या नामाचे दातृत्व देणारे कोणी, दान करणारे कोणी, नामदान करणारे, त्याला म्हणतात की सद्गुरू वाचोनी नाम नये हाता. सद्गुरूशिवाय नाम मिळू शकत नाही. आता सद्गुरू होणं किती अवघड आहे का? सोपं आहे? सोपं आहे. कीर्तन प्रवचन आलं का झालं सद्गुरू, आहे की नाही. त्यातल्या त्यात जर एखाद्या मोठ्या गुरु महाराजांच्या पोटी आला तर तो लगेच रेडीमेडच सद्गुरू होऊन जाणार. त्याला काही तपश्चर्याही करायची नाही. बापाच्या गादीवर लगेच त्याला उचलून तिथं बसवून टाकला, आहे की नाही. त्याचं तप आहे का काय नाही. असे मांसवंशज नसतात सद्गुरूचे, ज्ञानवंशज असतात. तुकाराम महाराजांचे आपण वंशज ठरू शकतो, ज्ञानाने ठरू शकतो. मांसवंशज वेगळा आणि ज्ञानवंशज वेगळा. सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता, साधन साधिता कोटी गुणी. कोणाचा अभंग आहे हा? सांगणाराचा सुद्धा तसा अनुभव पाहिजे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी, नाम घ्या जाणोनी नाना काही. आता सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता, साधन साधिता कोटी गुणी. तुम्हाला काय महाराज याचा अनुभव? अहो मला लय अनुभव आहे. लहानपणापासून मी डोकं फोडायला लागलो होतो देव नैवेद्य खाईल म्हणून, आणि मी एवढी देवाशी जवळ केली तरी मला सद्गुरू नाही. ज्यांच्या ताटातला घास देव खातोय, ज्यांच्या कीर्तनात देव नाचतो, त्यांना सद्गुरूची ओळख नाही. तर विचार करा, इतरांची वाऱ्यावरच वारात आहे सध्या, त्यांचं कसं काय होणार? मग कसं होईल? तर जर निष्काम भावनेने कर्म केलं तर मग ते नाम भेटायला काय लागतं? निष्काम कर्म. शेवटचा जन्म ठरावा पाहिजे आपला हा मनुष्य जन्म. हो, ऐशी कर्म साम्य दशा, जे तो होई विरेशा. हा शेवटचा जन्म आपला ठरणार, तेव्हा सद्गुरूंची आपली भेट. जोपर्यंत आपली सद्गुरूची भेट नाही. अहो सद्गुरू काहींच्या गावात आहेत तरी त्यांना समजत नाही. काहींचे सद्गुरू नातेवाईक आहेत, आपण ज्यांच्या मागे पळतो त्यांचे नातेवाईक त्यांना ओळखत पण नाहीत. ओळखत नाहीत का? ह्या अँगलनी ओळखत नाहीत. ते त्यांच्या मुलांना त्यांचं काही घेणं देणं नाही, त्यांच्या नातेवाईकांना काही घेणं देणं नाही. हो, कारण ते ओळखणार नाही. पण नाथबाबा म्हणतात आपण ओळखलं. एका जनार्दनी ओळखिले. काय त्याच्या अगोदर? दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी. दिसतात ते आपल्यासारखे, दोन हात, दोन पाय, कान, नाक सगळं आपल्यासारखंच असतं. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी ओळखले. आणि सामान्य माणसं एका जनार्दनी ओळखलं, पण इतर ओळखू शकतात का? नाही. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, ते जगाचे ने मेळे न दिसती. ते जगाच्या मेळाव्यात नसणार. जगाचा मेळावा कसा आहे? आपण काही केलं का? मी केलं. आपल्याला या व्यावहारिक जगतात चमकावंसं वाटते ना, अजून नावलौकिक व्हावं असं वाटतं ना, समजायचं. अजून आपल्याला ब्रह्मविद्या देऊ नये, पण भूल यथार्थ चढलेली नाही. ऑपरेशन करायला लागलो ठणठण ओरडणारच येतो, कारण त्याला ती भूल चढलेली नाही. हो, जोपर्यंत देह मान भुली जायाची बुद्धीच आतली देही, त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. त्यापर्यंत जोपर्यंत मान आवडतो, नाव लौकिक आवडतो, समजायचं अजून आत्म्याची ओढ लागलेली नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज? आपण म्हणू शकत नाही. आपल्याला कोणी निंदलं तर लगेच राग येतोय. आपण म्हणू शकतो, गाऊ शकतो, पाठ करू शकतो, सांगू शकतो. निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. बघा बरं, हे मध्ये मला ते यशवंत भाऊंनी दाखवलं होतं. 2 महाराजांची भांडणं चाललीत, पण महाराजांचे फोटो नव्हते दाखवले. 2 कुत्रे एकमेकावर ओरडतात असं दाखवलं होतं त्या याच्यामध्ये, व्हॉट्सअपला, यूट्यूबला. मग आता निंदा अथवा वंदा, निंदा केली तर हो. आता बघा बरं, आपल्याला जे गुरुवारी भेटले होते त्यांची निंदा, त्यांना म्हणायचे हा आली घाणेरडे शिवाय देऊन, आलो घोटीचा अमुक, यांच्या आईला अमुक करू तमुक करू.
ते म्हणले करा, आमचा आणि देहाशी काही संबंध नाही, हा देह इथून तिथून नालायकच आहे कोणाचा असला तरी, हा देह नाशिवंत, काय आतमध्ये मळमूत्राचा आत कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा. या देहाशी विषयी घाणेरडापणा, हा देह कापले वगैरे जखम झाली तर किती दुर्गंधी येते. हा असा देह, हे केव्हा सांगितले, कोणाला सांगितलेले? हे मोठ्या माणसाला सांगून उपयोगाचंच नाही. हे कोणाला सांगितले? हा देह नाशिवंत मळमूत्राचा. 50 वर्षाच्या माणसाला सांगितलं का 60 वर्षाच्या माणसाला सांगितलेले हा देह नाशिवंत? शिंदे साहेब कोणाला सांगितलं हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा? दीपक महाराज पाळण्यात घातलेल्या बाळाला मधाला सनी त्याला बाळाला सांगितलं. त्यांचं बाळ बी किती मास्टर असेल. आता यांचं बाळ बी किती मास्टर आहे, एवढे जमवलेत. म्हणजे आता दुसऱ्यांनी जमवले असते डीजे लावून, दुसरी बी बाळं भाग्यवान आहेत, त्यांनी डीजे लावला असता. पण यांनी प्रवचन, प्रतिज्ञेवर सांगतो आम्ही जे वचन बोलतो ते सत्य, तरी अवधान एक वार दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आम्ही एकदा सांगून त्या एकाच गोष्टीने तुम्हाला ती गोष्ट कळेल. तरी अवधान एक वार दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. प्रतिज्ञेवर बोलणे संताचं, त्यांचं नाव वचन आहे. प्रवचन आणि कीर्तन हे काही त्याच्यापेक्षा वेगळं नाही. सोडवीन माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली. आम्ही प्रतिज्ञेवर सांगतो. हो, आज आत्ता या घडीला असं होऊ शकतो, आज आत्ता या घडीला संत भेटू शकतात. संत पण आहेत, संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. आज बी संत आहेत, पण त्यांची भेट व्हायला बरीच पुण्याई असेल, ते बरीच पुण्याला असेल. कोण पुण्य यांचा होईन सेवक. त्यांची सेवा घडायला, त्यांच्या भेटी गाठी व्हायला पुण्याई लागते. ती पुण्याई जर आपल्या पदरात असेल तर ती पुण्याई त्या बाळाच्या पोटी होती. कोणाच्या पोटी कोणी जन्म घेतं का सांगा. मदाला आपल्या बाळाला सांगते हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे आती कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. शरण गेल्यावर काय होतं? त्या देवाला शरण नाही गेले, काय माहिती कोणाला शरण गेले. देवाच्या नावाने कोणाला शरण गेलेले. देवाला शरण गेले असते तर देवच झाले असते. हो, देव पाहावयाची गेलो येथे देवच. जो होय मज अनन्य शरण, त्यांचं जन्ममरण चुकलंच असतं. 100% ही लोक म्हणतात आम्ही देवाला शरण गेलो, पण देहबुद्धीला शरण आहे, या जगाला शरण गेलेले आहेत. ते बीडचे महाराज तुमचे म्हटले होते कीर्तन करायचं असेल तर कोणाला प्रसन्न करायचे? नासक्या जगातल्या माणसांना नाही. कीर्तन करायचं असेल तर देवासाठीच करायचं. जे बी करायचं आहे ते देवासाठीच करायचं. तुकाराम महाराज म्हणतात यांना देवाला शरण जाण्याची बुद्धी नाही आहे, कारण ते तेवढे डोळस नाहीत. तुका म्हणे कैसे आंधले हे जन गेले विसरून खऱ्या देवाला विसरलेले आहेत आणि खोट्या देवाच्या माठी लागलेली आहेत. नाथबाबा म्हणतात हो, म्हणती देव मोठे मोठे आणि पूजिता ती दगड गोटे. दगडाला आणि गोट्यांना पूजायला झाले. भजन चालले उफराटे, खरे की खोटे देवच जाणे. सचेतन तुळशी तोडती, अचेतन दगडा वाहती. भजन चालले उफराटे, खरे की खोटे देवच जाणे. खऱ्या देवाची ओळख कधी कधी होणार? आपुली पूजा आपणच करावी. आपण आपली पूजा कशी करू शकतो? आपण आपल्याला फुलं कशी समर्पण करू शकतो? आपुली पूजा आपण करावी. ही ठाव नाही जवर आटी, तवर कासया ती पूजा जाणीवेचा शीन. त्याहून ज्ञान बरे देवा. मी देवाची पूजा करतो अशी जोपर्यंत जाणीवे नाही, मी माझीच पूजा करतो. आपुली पूजा. काही लोक बुक्का लावणारे सुद्धा इतके हुशार भेटतात ना. काहींना पहिला बुक्काच लावता येत नाही. ते बुक्का लावताना असा चिमटमध्ये घालणार लावणार डायरेक्ट, सदरा वगैरे सगळा खराब होऊन टाका. काही बुक्का लावणार ना ते बरोबर लावणार, आणि काही बुक्का लावणारे असे ते पहिला बुक्का लावायला घेतलं तर स्वतःला लावतात आणि मग महाराजांना लावतात. ते मास्टर जे स्वतःला लावून दुसरा लावतात. अहम ब्रह्मास्मी. तुम्ही जा बरं, मूर्तीपूजा असू द्या तुमच्या हस्ते, प्रतिमा पूजन असू द्या, आणि ब्राह्मण असावेत ते सांगणार पहिलं स्वतःला लावा आणि मग दुसऱ्याला लावा. तुमच्याकडं सुवासीन आली हो, तुम्ही कोणाला लावता? पहिलं कुंकू पहिलं स्वतःला, मग दुसऱ्याला. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म, तू ब्रह्म.
फू बाई फू फुगडी फू निज ब्रह्म मी ग बाई निज ब्रह्म तू असं अशी गोष्ट आपल्याला ती त्याच्या योगाने कळू शकते. मग ती गोष्ट त्यांना सांगतात की कसं देवाच्या पाठी मागलेले खऱ्या देवाला ओळखत नाही. खरा देव कोणी आपुली पूजा आपण करावी ठाव जो नाही राहटी तवर कासे या ती पूजा जाणीवेचा शिन त्याहून अज्ञान बरी देवा. मन अज्ञान घालवण्याच्या ओळी किती पाठ केलेले आहेत ताईनी. अर्जुना वेद विद जरी झाला माते नेनता वाया गेला आणि कणू सांडून उपनीला कोंडा जायचा. वेदाला कळालं नाही आणि जर ती ही म्हणली मला कळालं तर लोक म्हणतील ना ते कुठं तू कुठं हां. आणि त्यांनाच कळतं. ज्ञान कोणाला होतं माहिती आहे का? हरी पद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी असी गर्भवासी. या पुन्हा या तुमच्यासाठी आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम य संसारे कुलदोस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते मूर्ख मानसा प्राप्त काळी मरण समयी नाही नाही डुकृत्य करणे. मरणाच्या वेळेला नुसती घोकमपट्टी करून देव भेटत नसतो. तो आत्ताच शरण जा आणि स्वतःचं जन्ममरण टाळ. जन्ममरण टळणं म्हणजे काय? लग्नामध्ये तांदूळ टाकतात की नाही. आता बाळाचं औक्षण करणारे काय लावणार आहेत त्याला? तांदूळाचं वरचं कवर काढून टाकणार की नाही. आणि तू असा हो पुन्हा जन्माला नाही येणारा असा हो. आणि आपलं कवर कोण काढणार? आपल्या तांदळाचे साली अजून जसेच्या तसेच आहेत. कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नाही टाकलं ती साळीला लय राग येतो. आपलं नाव नाही टाकलं तू तांदूळ झालाच नाही अजून. अक्षय दान होणारा अक्षदा झाला नाहीस तू. गुरुजी काय करतात? आता आमच्याकडे म्हणतात ते तांदूळ भरडायला दिले. तुमच्याकडे काय म्हणतात? हां झोडायला दिले. हां भरडणं म्हणजे काय करणं? त्याची वरचं टर्पल काढून टाकले. तसं गुरुजींकडे गेल्यानंतर गुरूंकडे गेल्यानंतर गुरु त्या तांदळाची वरची साल काढतात. या देहाची बांधवडी न पडिजे देव तू नाही आहेस न म्हणा देव माझा आईसा मगच कळो येईल भरवसा. एरवी नाही कळणार. मी देव 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 म्हटल्यानंतर नाही. भक्ती ते नमन वैराग्य तो ज्ञान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू देहाच्या निरासे पावी जे ठाया. माझी ऐशी काय जाऊ नये मी दिसतो असा नाही. मी याच्यापेक्षा वेगळा आहे असं ज्ञान भेटण्यासाठी ते म्हणतात अर्जुना वेद विदू झाला नाही. दुसरे बघा अर्जुना 4थ्या अध्यायातल्या 33 नंबरच्या श्लोकमध्ये की ते ज्ञानपैगाच्या वरती हे ताईने परमात्म सुख निदान साधावाय योगीजन त्याच्यावरती नाही त्याच्यावरती सगळ्या श्लोकाची सुरुवात होणार. जे नवाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादुक यागू कीर होते त्याच्या अगोदर एक ओळ आहे. ते द्रव्यादुक यागू कीर होती ते ती त्याच्यावरती अर्जुना द्रव्यादुक यागू कीर होती ज्ञानयज्ञाची शरण पोहती. हो जशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी त्याच्यावरती अर्जुनाचं त्याच्यामध्ये नाव आहे. हो त्याप्रमाणे ते त्याच्या खाली तिसरे परमात्म सुख निधान. परमात्म सुख मिळण्यासाठी योगीजन हिमालयात जाऊन बसलेले आता जे आले होते ना उत्तर भारतमध्ये त्या परभणीमध्ये ते साधन शोधतायत. अजून साधन भेटलं नाही त्यांना. ते साधन शोधतायत आणि साधन भेटण्यासाठी ते तिथं जाऊन दे. अर्जुना वेदुजयाचे मूळ जे का क्रियाविशेष स्थळी म्हणून नाव आहे यांचं. प्रवीण यांचं नाव काढलं होतं सकाळीच. ओळ पाठ पाहिजे आपली वेळेला आठवली पाहिजे. ना आठवलं तर मग म्हणायचं विठ्ठल 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 तेवढ्या टायमामध्ये आठवून घ्यायचं. अर्जुना वेदुजयाचे मूळ. वेद कशाचं मूळ आहे? वेदाचं मूळ काय? जे क्रियाविशेष स्थूल ज्या नवाळीचे फळ स्वर्ग सुख. क्रिया वेदाचा खटाटोप आहे. वेदाने सांगितलेले क्रियेचा खटाटोप आहे आणि तो खटाटोप सक्सेस झाला तर स्वर्ग सुख भेटेल. पण आपल्या वारकरी संप्रदायाचं मुख्य उद्दिष्ट स्वर्ग सुख नाही आहे. स्वर्गाची पायरी केली तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गीची निशाणी. स्वर्गाची पायरी केली त्याच्यावर पायी ठेवून संत मोक्षाला गेले वैकुंठाला गेले. हो ते द्रव्यादुक यागू कीर होती त्याला पैसे लागतात ते यज्ञ करायला. आणि नामयज्ञ परम पावन बाधू न शके स्नानादी कर्म. हो बिगर आंघोळीचं पण नामचिंतन करू शकतो पण हे बिगर आंघोळीचं नाही करता यायचं. तिथे सुद्धा बघा ना ते यज्ञ करायला बसल्यावर कपडे काढून बसवतात का? ही टरकलं काढून टाक या लक्तरांशी तादात्म्य ते सोडून दे. त्याचं ते प्रतीक आहे बाह्य प्रतीक आहे.
कोण भगवा कपडा घालते, कोण लाल घालते, कोण व्हाईट घालते. व्हाईट शांतीचं प्रतीक आहे, भगवा वैराग्याचं प्रतीक आहे. लाल रेड सिग्नल आहे, सांभाळून राहायचं, याच्यात राहायचं पण सांभाळून राहायचं. जे परमात्म सुखनिदान साधावा या योगीजन विसंबित अंजन उन्मेष नेत्री. डोळ्यात अंजन घालायला, ज्ञानरूपी अंजन घालायला जे हिमालयात जाऊन बसलेली योगीजन कधीच विसरत नाही. ते ज्ञान तू प्राप्त करून घे, ती संतांकडून भेटणार आहे. त्या विद्येचं नाव आहे राजविद्या, राजगुह्य योग. सगळ्या विद्यांमध्ये जर राजा असेल ना तर ब्रह्मविद्या आहे, राजविद्या. राजगुह्य योग, जगात जेवढ्या विद्या आहेत, जेवढ्या विद्या गुह्य आहेत, त्या सगळ्या गुह्यांमध्ये जर गुह्य असेल तर ब्रह्मविद्या आहे. म्हणून माऊली म्हणतात आपल्याला भेटली ज्ञान गूढ गम्य, ते ज्ञान देवा लाधले. ज्ञान कसं आहे? गूढ, कोणालाच माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. तीर्थक्षेत्रात राहणाऱ्यांना त्यांना तर पहिलंच माहीत नाही. ते म्हणतात ते तसं काय आहेच नाही. पहा, जेवढी जास्त विद्या तेवढा जास्त रोग. एका शंकराचार्यांना एका ब्राह्मणाने विचारलं, एक सामान्य माणूस आहे, त्याने नुसतं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, त्यांच्या पुण्याची गणना कोण करी? तो लगेच पुण्यवान होतो, सामान्य. आणि आम्ही ब्राह्मण आहे, आम्हाला त्रिकाळ संध्या करायला सांगितले, असं का? ते म्हणले ज्याला रोग जास्त झाला आहे त्याला ट्रीटमेंट जास्त आहे. म्हणजे हे कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. हे कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून सुद्धा यांना डिस्चार्ज होतच नाही यांचा. आणि इकडं सुटला गा तो सुटला गा, त्यांना नाहीच कळणार. कुठून कुठे गेलो आपण, काय कळणार नाही त्यांना. हो, तीर्थक्षेत्रात राहिले तरी समजणार नाही कोणता टॉपिक चालू होता आपला. हां, ज्ञान गूढ बरोबर कळणार नाही. किती जुने आहेत. नामदेव महाराज कीर्तन करत होते, त्यांना गुड कुठं माहिती होतं. ते स्वतः म्हणतात कैकडे याची वाणी करती गुडगुड, भजला हे गुड उमज आहे ना. हे काय बोलतात काय कळत नाही आपल्याला. हो, अनुग्रहाच्या अगोदर प्रवचन समजणं आणि कीर्तन समजणं म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरी त्याच्यातलं समजणार नाही, कारण लिंक नाही सापडत ना. हो, ते याच्यात भरपूर काय लिंक पाठव. बरे हे इतकं गूढ आहे ना, लगेच गम्य होतंय. आता पाहत असताना जर काय एखादा फोन आला आणि चुकून जर ते गेलं आणि ते आपण सेव्ह नसेल केलं, परत पाहायला गेलं तर ते लवकर भेटत नाही. म्हणून काय पाठवावं लागते? लिंक. लिंक म्हणजे मधला विटनेस, तो घेऊन जातो आहे आपल्याला तिथपर्यंत. ते गूढ आहे, तीर्थक्षेत्रात राहणाऱ्यांना नाही कळणार, कळतच नाही, असा आमचा अनुभव आहे. त्याच्यानंतर डोंगरात राहणारे ते शोधायला गेलेले. कोणतरी असा महात्मा या कपारींमध्ये बसलेला असेल आणि तो आपल्याला तो दिव्य ज्ञानाचा उपदेश करेल. हो, त्यांनाही मिळणार नाही, गूढ आहे, कोणाला कान खबर नाही. किती वर्ष झालं आम्ही राहतोय काशीमध्ये, आम्ही राहिलो किती वर्ष, आळंदीतमध्ये राहिलो आम्ही किती वर्ष. अरे ते 1400 वर्ष राहिले आणि या क्षेत्रात वळवळ करत होते, तरी 1400 वर्ष शरीर केले जतन. आता यांचा हिसाब कुठे? आम्ही 25 वर्ष हेच करतोय आणि 50 वर्ष करतोय आणि आमची पांढरी झाली. परत काळी करायची असेल तर सांगा, आयडिया आहे, ठीक आहे ना. हो, 1400 वर्ष शरीर केले जतन, पण बोध नाही आणि शीण वाढवला. ज्याला बोध नाही झाला ना त्याचं शरीर शीणदायक आहे, त्रासदायक आहे. हो, नाही गुरुमंत्र, नाही गुरुपदेश. काय सांगतात गुरु ज्ञान देतात. गुरूंचं एवढं सामर्थ्य ते म्हणतात तुला इथं घर बसल्या भलतेनी येते सद्भावे नाही नावे. त्याचं सुरुवात काय? येत भलतेनी मनोनी भलतेनी येते सद्भावे नावे. मनोनी भलतेनी, खाणारा पिणारा जुगारी वेशागमनी, हो कसा असला तरी चालेल, मनोनी भलतेनी येथ सद्भावे ना हवे. या आमच्याकडे एकदा येऊन पहा, आले तर पुन्हा पुन्हा येणार. दुकानदार म्हणतात म्हणून भलतेनी येत सद्भावे ना हवे. कसा असला तर चालेल, पण आला तर कसा रा सद्भावे ना हवे. प्रयाग माधव विश्वरूप पावे. प्रयागाला गेल्यानंतर माधवाचं दर्शन होतं आणि आमच्या इथल्या प्रयागाला आलात तर या विश्वरूप माधवाचं दर्शन होईल. आणि हे तुलेनी द्यावे संसाराशी तिलोदक. संसाराला राम राम ठोकता येतो, संसाराला लाथाडता येतं, संसारात अशुद्ध संसारात शुद्ध होता येतो. संसाराच्या नावे घालून या शून्य किंवा संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
आता जे रोज कीर्तन करतात त्यांना विचारायचं शुद्ध झाले का? या कीर्तने, या म्हणजे जे रोज दिवस रात्र कीर्तन करतात त्या नाही. यामध्ये मधले बाबा म्हणतात आतला प्रत्यय या कीर्तने तरी कीर्तनाचे नि नटनाचे. हे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. पाप केलं तरी त्याला प्रायश्चित घ्यायची गरज नाही. प्रायश्चित्ताचे व्यवसाय म्हणजे गंज प्रायश्चित्त असेल, भरपूर पाप असेल, किती असू द्या ना, या आमच्याकडं खटनट यावे. किंवा तुका म्हणे महा पातके पती. तुला देव भेटला असता पण तू अजून पापी आहेस असं. तुमच्याकडं काय हत्यार आहे का नाही, साधन आहे का नाही आम्हाला पुण्यवान? छे आमच्याकडे नाही, आम्ही असलेच आहेत नुसते. आमच्याकडं आहे साधन. तुकाराम महाराज म्हणतात या आम्ही तसं करू. तुका म्हणे महापातके. अरे दौंडी पिटी भावे चोखा मिळा. त्यांना खालच्या जातीचे म्हणतात, तुम्ही खालच्या जातीचे, खट नट यावे. कसाय चालेल, शुद्ध होऊन जावे. दौंडी पिटी भावे हे ना, ही कथा आहे ना. स्वर्गात अमृत नासलं होतं. हो, आजही स्वर्गात अमृत नासलेलं आहे. आणि शुद्ध करायचं असेल तर चोखा मिळायच्या झोपडीत गेलं तर शुद्ध होतंय. हो, हे नासकच अमृत आहे. पण शुद्ध होईल संतांच्या संगतीत गेल्यानंतर. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. पहा बरं, एक मोठी अवघड घटना घडली की नाही. खूप वाईट वाटलं मला. रोज कीर्तन प्रवचन करणारे, हिंदुत्वाबद्दल त्यांना इतका आदर होता. आणि महाराजांच्या वंशातले ज्ञानी महात्मा, त्यांना या संसाराने खाल्लं. छोट्या मोठ्या कर्जासाठी देव ठेवावा लागला. एवढा संसाराच्या नावे, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आहेत. पण जर हत्यार तसं भेटलं तर काय झालं तर किती. आणि कर्ज कोणावर नाही. हे जे सगळे दसकरीला टकले करतात ना, यांच्यावर बापदादा कर्ज ठेवून गेलेले आहेत खूप. आपण जे करतो ना वर्ष श्राद्ध, 13वे 12वे 10वे, काय आपला बापदादांनी कर्ज ठेवून गेलेत आपल्या. आम्ही नाही सुटलो. आम्हीच खा पी मौज मजा केली ना असंच गेलो. तुम्हाला जमलं तर सोडवा आम्हाला. तुकाराम महाराज म्हणले हो, मी सुटलो तर आमच्या नातेवाईकांना पण सोडवेल. एवढी ताकद पाहिजे. आता अजून एक सबसिडी देतो. घरातल्या कोणी न्यायमाळ घातली तर तुम्ही असा परमार्थ करा का हे जागेवर बसून खाल्लं पाहिजे यांनी. एवढं करायचं. मातृ पितृ भात्र सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. हरिपाठ सांगतो, एक माणूस जर तुमच्या कुळात हरिभक्तपरायण तयार झाला का अख्खं कुळ विष्णू होतं. हे काय अर्थ आहे काय? हा अभंगाचा अर्थ होईल कधी म्हणतील. हे हरिपाठाचा अर्थ असा नाही होत. चतुर्भुज नर होऊन ठेले. एक मनुष्य जर घरातला ईश्वर स्वरूप झाला, देव स्वरूप झाला, देव पाहायचं गेलो, देवच होऊन ठेवलं, तिथं जर तो भगवत स्वरूप झाला तर सगळे घरातले विष्णू होऊन जातील. होतील? होतं. आज आत्ता असं होतं. परंतु कोणाकडं होतं? तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे पाहिजे? कळवळ्याच्या जातीचे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हे एक महात्मा असे, त्यांच्याकडे पाया पडायला गेले आमचे गोरडे बाबांचे. बरोबर रिक्षा चालवतात. ते म्हणले तुम्ही पाया पडायला गेलो बाबांना पैसे द्यायला लागतात का? म्हणले हा. ते म्हणले मी 50 दिले. तर बाबा म्हणले काय रे, वर्षातून 2दाच भेटतो आळंदीला आणि पंढरपूरला, मग तर 50च देतो. म्हणजे हा काय टॅक्स आहे काय बाबा लोकांनी लावलेला? जो त्याचा मोबदला घेतो. आता मी जर गाडी चालवतो आणि मी जर पॅसेंजरला सोडलं आणि पैसे घेतले, म्हणलं जा तुला फुकट सोडलं, तर म्हणले फुकट सोडलं मला, त्याचा चार्ज घेतला ना. ताकद आहे बरं. तो का म्हणे आता उरलो. दर्शन पण येणार नाही. कोणकोणतं जेवायला पण नाही येत बरं का आपल्या घरी. जेवायला पण नाही येणार. जेवायला आलं तर म्हणतात, आता आमच्याकडे घाटावर बोलतात वटकावणं लावावं लागतं. वटकावणं म्हणजे जेवायच्या वेळेला ताटाला ते खाली लावतात. तुमच्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात नाही माहिती. असं 500 रुपयाचं 100 रुपयाचं बंडल आहे ना, त्याचं वटकावणं लावावं लागतं. तेव्हा बाबा जेवायला घरी येणार, त्याच्याशिवाय नाही येणार. का बाबा कशाबद्दल पैसे? असं ना. मग आम्ही कमवलेलं पुण्य काय तुम्हाला फुकट द्यायचं का? हो, पुण्य देण्यासाठी संत आलेले असतात. ते देण्यासाठी आलेले असतात, घेण्यासाठी नाही आले. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. काय काल्याचं कीर्तनातले जेवण बुंदी डाळ भात नाही. ब्रह्मरसाचं पारणे अर्जुना लागी केले का नारायणी. ते प्रसंगी अवसरी पातलो आम्ही. आता अवसरीला मेळावा करायचं म्हणजे ध्यानात राहणार आहे.
आहे की नाही? अचानक आम्हाला आमच्यासाठी नव्हतं. कोण म्हणतं हे? संजय म्हणतो. कोणला म्हणतो? त्या आंधळ्या धृतराष्ट्राला, राजाला अक्कल कमी आहे, पण सेवकाला त्याला सॅल्यूट मारावं लागतो ना. संजय म्हणतो आपल्यासाठी नव्हतं हे ब्रह्मरसाचं पारणं, अर्जुनाला घेऊन होते, पण आपण अचानक सापडलो ना, आपलं काम झालं. आपलं बी तसंच आहे. अर्जुनाला सांगताना अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. काय संसाराचं ओझं आहे हे आपण जे करतोय तो नाही. संसाराचं ओझं कोणतं आहे माहिती आहे का आपल्या डोक्यावर? किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी फजित, हे डोक्यावर आहे आपल्या ओझं. पण तुकाराम महाराज म्हणतात मी फेडलं. तुका म्हणे ओझे, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, मी माझं पिंडदान केलं, पिंड पदावरी दिला, आपुल्या करी झाले माझे गयावर जनन फिटले. पितरांचे ऋण, पितरांचं ऋण फेडायचं आपल्याला. आपण मोक्षाला जायचं आणि त्यांना मोक्षाला घेऊन जायचं. कसं जाणार मोक्षाला? जाणार ना. अरे साचच बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनिते ते हे शस्त्र. संसाराला असं लाथाडून फेकून देऊ शकतो. हो, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. या ज्ञानेश्वरीमध्ये आत्म्याला अवतीर्ण करण्याची शक्ती आहे ती ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ती ज्ञानेश्वरीची आपल्यावर कृपा झाली पाहिजे. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा. ते नाही करत करुणा. ते म्हणले हे चोर चपेटी लंपट यांना काय द्यायचा, याच्यावर काय कृपा करायची. त्यापेक्षा आपलं खातड पितड असलेलं बरं, ज्याला काय याचा गंध नाही त्याला त्याच्यावर कृपा करतात, कारण त्याला काहीच माहीत नाही. आपणाला जे जे माहिती ते दुसऱ्याला सांगायचं असतं. ते राखून नसतं ठेवायचं, झाकून नसतं ठेवायचं. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळजण. आपल्यासारखा करायचा, आपल्यापेक्षा मास्टर झाला पाहिजे, मग समजायचं का काम सक्सेस झालं. डॉक्टरला आनंद वाटतं की नाही डिस्चार्ज देताना, पण तो जातीवंत डॉक्टर पाहिजे, आईशी कळवळ्याची. नाही तर 2 दिवस जर बेड खालीच आहे पेशंट नाही तर मग 2 दिवस थांबावं लागेल तुम्हाला. का? त्यांचं पोट पाणी होण्यासाठी आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग असं जे दिव्य ज्ञान आहे ते भेटतं संत भेटल्यानंतर. बहु अवघड आहे संत भेटी, पण ज्यांना भेटले त्यांना मात चढलंय. बहु अवघड आहे संत भेटी, संत भेटू शकत नाही. आणि ज्यांना भेटले त्यांना ते त्यांच्याशी नाही जमून घेणार, त्यांना मात चढलेला आहे, नको म्हणते. ज्यांना भेटलं त्यांना कळत नाही. जर आपल्याला ऐकायचंच असेल ना, बिगर संत भेटणाऱ्या माणसाची आपण कीर्तन ऐकली पाहिजे. बिगर संत भेटलेली माणसं कीर्तन करतात का? त्यांचा सुकाळ आहे जास्त. त्यांना विचारा म्हणा बाबा सांगा ना काय सांगू आता संतांचे उपकार. आणि त्यांनी जर अभंग सोडून जर नाहीच ना बोलले तर अभंगाला धरून बोलले, आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या जीवनात ते अनुभवलेले कसे असतात संत, काय करतात, त्यांना काय हवं असतं, जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात. बापरे हे तर मला भेटले, माझ्या भाग्याचा उदय झालेला आहे. अशी बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, कृपा केली. आणि अशी अर्जुनावर केली लढाईच्या प्रसंगात. आपलं तसंच आहे, आपल्याला काही घेणं देणं नव्हतं. आपल्याला काय माहीत होतं का ब्रह्मविद्या भेटणार आहे का, याला ब्रह्मविद्या म्हणतात? नाही. आणि ती भेटल्यानंतर जर आपण त्याची ध्यानधारणा केली तर ती ब्रह्मविद्या भेटण्यासाठी पवित्र तुळशीची माळ गळ्यात असावी लागते. आमच्या बारकेश बाबांनी बऱ्याच वेळा पखवाद वाजवला कीर्तनांमध्ये. आणि त्याच्यातून निष्काम भावनेने सेवा केली तर त्यांना ते ज्ञान भेटलं. एकदम छान प्रकारचं कीर्तन वगैरे प्रवचन करतात. अशी जी ब्रह्मविद्या आहे ती मिळाल्यानंतर मग अग्निकुंडे विजय घातली. त्या ब्रह्मविद्येची पावर आहे. एकदा का भाजून पेरलेली बीज उगवत नाही. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना त्या आव्यात टाकलं. ते म्हणले नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, पण आम्हा ओंगळवाणी वाटत असे. संतांची भाषा समजायला पण तेवढी पुण्याई असावी लागते, निष्काम पुण्याई असावी लागते, तेव्हा संतांची भाषा कळली जाते. एरवी कळू शकत नाही. आणि अशी राजविद्या, राजगुह्य योग, कितनं गुह्य, किती गूढ आहे कोणालाच काही त्याची खबर बात नाही. पानं हिरवी आहेत मेहंदीची, पण त्याच्यामध्ये लालपणा आहे तो झाकलेला आहे. साधन तो गुप्त है, प्रगट कभी न बतलाय. मेहंदी के पानों में लाली है, वो भी अपने आप छुपाय. त्या मेहंदीच्या पानामध्ये त्याप्रमाणे या ज्ञानेश्वरीमध्ये 100% देव आहे, पण नाही कळणार.
का नाही कळणार? जोपर्यंत आपण त्याच्या अंतरंगात घुसत नाही तोपर्यंत. आपण बाह्यरंगाने परमार्थ केलं, बाह्यरंगाचं ज्ञान होणार. अंतरंगाने परमार्थ केलं ना, अंतरंगाचंच होणार, बाह्यरंगाचं होणारच नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, अंतरंगी साधने करावी परमार्था, त्यागावी सर्वता बहिरंग. आणि तुकोबाराय सुद्धा प्रार्थना करतात, ऐसे वर्म मज दावी नारायणा. आता ऐसे वर्म मज दावी नारायण. आणि एका गायनाचार्यांच्या मुखातून ऐकलं, ऐशी वर्मे मज. ठीक आहे, एकदम चांगले, एक नको, अशी अनेक काय काय त्याच्यातले छोटे मोठे बारकावे असेल ते मला कळू दे. ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. हो, आणि याचा अधिकारी कोण आहे? याचा अंतरंगी अधिकारी आहे की नाही? बाह्य जग वाक्चातुर्य सुखिया होईल, पण इथला अंतरंगी अधिकारी आहे. तैसे अध्यात्म ज्ञानी आहे, अंतरंगीचा अधिकारी. जग वाक्चातुर्य सुखिया होईल, अंतरंगाचा अधिकारी आहे. त्याच्यासाठी क्रियेचा सुद्धा खटाटोप करावा लागत नाही. तैसी क्रिया किरणसा आहे, ही अद्वैत भक्ती आहे, ही अनुभवाजोगे नोहे बोला ऐसे. आता या दुपारी ताई आल्या त्या दीपक महाराजांच्या घरी, त्यांच्या मुलाचं नाव अद्वैत आहे. म्हणलं हे अद्वैत जाणणारे जगात किती लोक आहेत? अद्वैत कुसरी काय अद्वैत? अद्वैत म्हणजे द्वैत शिल्लक नाही, द्वैत म्हणजे दोन नाही, एक सगळा परमात्मा नटलेला आहे. देव सोडून एवढी रिकामी जागा नाही. देव नटला नाना परीन, भरून उरला चराचरी. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझे चोतले. तया कैसे कर्म आले, जे मीच नाही म्हणती देव नाही. अरे बाप रे बाप, अर्जुना मी नसे ऐसा कौनू ठाऊ असे. मी नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही, परी प्राणी याचे दैव कैशी, हे मीच नाही म्हणती. म्हणून मी अर्जुना नसे असा कौनू ठाऊ असे, मी नाही एवढी सुद्धा रिकामी जागा नाही. आणि तो जो चष्मा आहे ते संत देत असतात. ते संत जेव्हा ते ज्ञान देतात त्यावेळेला त्याचं ध्यान करावं लागतं. ध्यान कोणीच करत नाही, पण अभंग म्हटल्याशिवाय राहत नाही. राहो आता हेची ध्यान, पण ध्यान कशाचं करायचं कोणालाच काही माहीत नाही. वेदेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आणि वेदेश्वरी. अर्जुनाला सांगितली ज्ञानेश्वरी, आणि भगवान शंकराने प्रभू रामचंद्रांना सांगितली वेदेश्वरी. ते म्हणले कशाचं जप करतो, कशाचं ध्यान करतो, हो कसलं दान करतो, हे उद्योग तुला कोणी सांगितले करायला? तू स्वतःचा विचार कर, तू कोण आहेस? आहे मी हा कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशासाठी आलो आहे, इथे यावर काय माझं कारण होतं. येथवरी यावया होती हेची कारण, दुर्लभ तुम्हा संत भेटी झाली दर्शन. त्यांची जर भेट झाली तर त्याच्यातून तो दिव्य ज्ञानाचा उपदेश भेटतो. आणि मग 11व्या अध्यायात सांगितलेले विश्वरूप दर्शनाचा योग येतो. जगामध्ये सगळीकडं ब्रह्मचैतन्याचं दर्शन आपल्याला होतं. मग ज्या वेळेला ते जप ज्ञान भेटलं जातं त्यावेळेला ध्यान करावं लागतं. आणि ध्यान केल्यानंतर त्याची अहम वृत्ती आहे ना, तिचा पालट होतो आणि त्या वृत्तीत बदल होतो. कोण होतो? सोहम, मी ब्रह्म आहे, मी देह नसून मी चैतन्य. हा उपदेश संत करतात. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे चांग, तेची अंगे झाला तुका आता. संत काय उपदेश करतात? संत कोणत्या देवाचं नाव नाही सांगत, प्रत्यक्ष अनुभूती आणून देतात. त्या आणि अनुभव आल्यानंतर तो माणूस डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. 18व्या अध्यायातल्या 17 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात, तो महावाक्याची निनावी, गुरुकृपेची निथावी, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. माथा थापटून थापटून त्याला सांगतात, तू चैतन्य आहेस, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. आणि ही माझ्या मस्तकामध्ये बी पेरलेले ज्ञानदेव म्हणे मी चाडी, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला नव्हे बीजची वाहिले. बीजची वाहिले साखरेबाबांच्या ज्ञानेश्वरीत अर्थ दिलाय. बीजची खाली ब्रह्म बीज, आणि ब्रह्म बीज पेरल्यानंतर ते पूर्ण शरीरात फोपावलं जातं. दृष्टीतून कानी जे पेरिले, डोळा ते वगले, आणि व्यापक भरिले तेची हरी. मग सर्व चराचर आपणासह ते वेळी आपणा सहित, ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित देखशी. ऐसा ज्ञान प्रकाश होईल अर्जुना, तैच या जगताबद्दलचा मोह आणि अंधकार जाईल. जै गुरुकृपा होईल पार्था गा. गुरूंची कृपा सामान्य नाही. गुरूंची कृपा झाल्यानंतर तो देवापेक्षा सुद्धा मोठा होऊन जातो. देवापेक्षाही. देवही चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे. देव त्याचं चरण स्पर्श.
सर्वात मोठे देव, देव के देव महादेव. त्याच्या चरणीचे रज वंदी शूळ पाणी, कीर्तनी नाचता त्यांचे माथा. अत्री अनुसयाची पत्नी, अत्री ऋषींची पत्नी अनुसया, तिने त्यांच्या याच्यामधलं कमलंडूमधलं पाणी टाकलं तरी ते तिन्ही बालक होऊन झाले, ब्रह्म विष्णू महेश. ही छोटाली बालकं ठरतील ज्या वेळेला संतांचा बोध आपल्याला ठसेल. साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत 15व्या अध्यायात आकृती काढलेली, फोटो काढून ठेवलेला आहे. तर ब्रह्मदेव विष्णू आणि महेश याच्यावरती आमचे सनकाधिक संत आहेत. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार, माझा देवाशी संबंध जोडा. आणि अशा प्रकारची जेव्हा ब्रह्मविद्या भेटली जाते तेव्हा त्याची ध्यानधारणा करावं लागते. ते तुकोबराय ध्यान करत होते. राहू आता हेची ध्यान, माझ्या बाबाजी चैतन्याने दिलेलं मला महावाक्याचं स्मरण मी करतोय. तेवढं ठसवणं सोपं नाही. ठसविता बहु लागती सायास, चुकल्या गडे नाश अल्पवर्म. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. आणि परत कर्मामध्ये गेलं का परत देहबुद्धी जागृत होती. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीत गेल्यानंतर आपली देहबुद्धी हळूहळू हळूहळू निघून जाते आणि आत्मबुद्धी दृढ होती. याच्यासाठी अर्जुना तू जडजोडोनी वहिला निघ आणि भक्तीच्या वाटेला लाग. ज्या तू पावसी अव्यंग निज धाम माझे, जिथं कोणताही न्यूनपणा नाही, जिथं कोणताही कमीपणा नाही, मी ब्रह्मरूप आहे आणि तिथे कोणत्याही गोष्टीची जाणीव नाही, अशा पदाला प्राप्त हो. हे मिळालेले शरीर पुन्हा मिळणार नाही, त्याच्यासाठी धडपड कर. आणि मग त्याच्यासाठी देहबुद्धी घालून टाक. हो, ते म्हणतात राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, माझं डोळा मन या ध्यानाच्या पाठी मग लंपट होऊ दे. कोंड कोंडून धरील जीवन, देह भावे पूजन, माझा देहभाव समर्पित झाला. देहबुद्धी संपली, मी संपलो तरी चालेल, पण मी आता मागे सरणार नाही. असं जर झालं तर मग त्या ध्यान मंदिराचा कळस पूर्ण होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल. मग ती वृत्तीची आहे, ती ज्ञान अग्नीवर जळल्यानंतर देहबुद्धी संपते आणि अहमपणा संपतो आणि ब्रह्मस्वरूपता जागृत होते. त्याचं उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणतात मग अग्निकुंडे बीजे घातली, ती जेवी अंकुरदशे समुकली, तेवी न फळताची अर्पिली शुभाशुभे. ज्या वेळेला ती भाजलेली बीजं असतात ती पेरल्यानंतर उगवत नाही, तसं साधूच्या संगतीत गेल्यानंतर आपली बुद्धी आत्मबुद्धी होऊन जाते. त्यावेळेला मग आपली देहबुद्धी संपल्यानंतर अहम संपून सोहम होऊन जातो. मग अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुरदशी, भाजलेली बीजं जर पेरली तर ती उगवू शकत नाही. तसं आम्ही आता जन्माला येऊ शकत नाही. बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. मज हृदयी सद्गुरू, जिने तारिलो हा संसार पुरू. मी या संसारूपी पुरातून तरुण गेलेलो आहे, म्हणून आता विशेष अत्यादरू विवेकावरी. मी ब्रह्मरूप आहे, मी तरुण गेलेलो आहे, मला आता जन्म मरण नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, आणि मागली या जन्मा मुक्त झालो. या शरीराच्या मागून आम्ही ज्या जन्माला येणार होतो त्या जन्ममरणाच्या परंपरेवर आम्ही दगड टाकला. कशाच्या जोरावर? एक तर मनुष्य जन्म, दुसरं आमच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण झालं, तिसरं महापुरुषाची संगत झाली. त्यामुळं आता येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझार चिरा पडे. या जन्म मरणावर दगड टाकण्याचं काम केलं. कसं केलं? तर ती अग्निकुंडात घातलेली बीजं जशी फलद्रूप होत नाही तशी ती न फळताच अर्पिली शुभाशुभे. मग आता कर्म करताना कसं करायचं? मी केलं असं नाही म्हणायचं. 18व्या अध्यायात सांगितलं मी केलं म्हटलं तर तो गुंततो आणि मी नाही केलं म्हटलं तर सुटतो. ब्राह्मण काका कन्यादानाच्या वेळेला म्हणायचं असतं त्यांनी, तर जवळजवळ ब्राह्मण काका आपल्याला हेच सांगतात पूजेला बसल्यानंतर, फुलं सोडा वगैरे. आणि हे सगळं सोडताना मम म्हणायला सांगतात का न मम म्हणायला सांगतात? मम म्हणायला सांगतात का न मम म्हणायला सांगतात? मम. आणि म्हणायचं काय? न मम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सासरा मुलीचे वडील ज्यावेळेला ते दान करत असतात कन्यादान, त्यावेळेला ते म्हणत असतात न मम, म्हणजे आता माझा याच्याशी काही संबंध राहिलेला नाही. आणि ते सासरे सुटतात
आणि जावय घेताना काय म्हणतो मम, आणि तो गुंतला जातो. तसं कर्माचं कर्तृत्व न मम, मी केली नाहीत, मग ती बरी असो किंवा वाईट. बघा ते म्हणतात मग शुभाशुभे, चांगली कर्म होतील आपल्याकडून किंवा वाईट, ही पण जगराटीमध्ये ही व्यावहारिक सत्ता डोळ्यापुढे ठेवून म्हणतात. नाही ते या जगात काही चांगलं नाही आणि या जगात काही वाईट नाही, सर्व सम आहे. इथं काही कमी नाही आणि इथे काही जास्त नाही. तेवी न फळताची मजा अर्पिली शुभाशुभे, सर्व कर्म माझ्या चरणावर समर्पण केली तर त्या शुभाशुभ कर्मापासून तुझी सुटका 100% होईल. कशाने होणार? तर ती बीज भाजली कशाने जाणार? कर्माला डोळस पाण्या कशाने येणार? नाम मंत्र परम पावन, नाम जपयन ना तो परम पावन, बाधून शके स्नानाधिक कर्म. आंघोळ पांघोळ नामे पावन, धर्म अधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामाने पावन होता धर्मसुद्धा आणि अधर्म, चांगलं कर्मही पावन होतं आणि अधर्माने केलेली कर्मसुद्धा पावन होतात. 17व्या अध्यायात 23 नंबरच्या श्लोकात सांगतात असाधुत्व होणारं कर्म आहे. जर एखाद्या भक्ताकडून त्याला ज्ञान भेटलेलं आहे, साधूचा बोध झालेला आहे आणि त्याच्याकडून चुकून एखाद्या वेळेला चुकीचं कर्म झालं, अर्जुना रोज जाणारा मनुष्यसुद्धा कधीतरी रस्ता चुकतो, चुकून प्रवृत्तीकडून अनाचार घडला आणि एखाद्या वाईट कर्म घडलं तरी असाधुत्व होणाऱ्या कर्माला सुद्धा साधुत्व दशेला आणतं. त्याचं नाव नाम आहे, त्याचं नाव आहे साधूचा बोध आहे. वारकरी संप्रदायाचं ज्ञान त्याला म्हणतात. त्यावेळेला ती केलेली कर्म नव्हे, त्याचं पूर्ण शरीर, फक्त कर्मच नाही ब्रह्मरूप होत, त्याचं पूर्ण शरीर ब्रह्मरूप होतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आता लागून येदी पाप पुण्यांगा. आता आपण पण अग्निरूप होणार आहे. कधी सरणावर ठेवल्यानंतर आपण अग्निरूप होणार, त्याच्या अगोदर होणार नाही. ज्ञान अग्नीचे निमुखे जेणे जाळिले कर्माशेषे, तो मनुष्य वेखे सोळख, तो ब्रह्मची आहे, तो परमात्माच आहे. तो परमात्माची परी दुसरा अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बसलेला आहे आणि ती त्याच्याने निघून जाणार आहे. पाप आणि पुण्याचा संबंध नाही. आपण सुरुवात केली तेव्हाच म्हटलं होतं अर्जुनाने लढाई केली का पूजा केलेली? एक प्रकारची ती पूजाच आहे, एक प्रकारचं त्याचं कर्मच ब्रह्मरूप आहे. त्याला कोणत्याही दिशेतून अर्जुन म्हणतो मी लढाई केलो, मला पाप लागेल आणि मला नरकात जावं लागेल, आणि तू भेटलेला आहे जवळचा तो पार का होशील, तुला मी अशी विद्या देतो, पापही तुला स्पर्श करू शकत नाही आणि पुण्यही नाही करू शकत, असा बलाढ्य करतो. प्रतिकृष्ण झाला अर्जुन. त्याचं नाव आहे आपणासारखे करती तात्काळ. बाप से बेटा सवाई, गुरुपेशा चेला, एक स्टेप पुढंच राहणार, ही ताकद त्याच्यामध्ये राहते. मग अग्निकुंडेरी जे घातली, ती अंकुरदशी जेवी मुकली तेवी न फळताच अर्पिली शुभाशुभ, आणि ती अर्पण होणार मग चांगली असो किंवा वाईट. पण आगा कर्मे जे उरावे, मी याचा करता, मी एक करता. तुकाराम महाराजांवर रामेश्वर भट्टांनी केस टाकली, तुम्ही कसा वेदांत मराठीमध्ये बोलले, कसा वेदांत मराठी बोलले. म्हटले मी बोललोच नाही. कोण बोललं मग? आपुले आबळे, नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. आपलीसुद्धा वाचा कोण बोलतो? आपण बोलतो? आपण बोलूच शकत नाही, तो परमात्माच आपल्या मुखातून बोलतो. हो, कोण बोलवितो? हरिवीन. हो, ही मी केलेलं नाही आहे ते म्हणले. हो, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळा. आपली तुमची माझी ताकदच नाही, तुकोबर आहे म्हणतात, मी बनवू शकत नाही. पण तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वागवी पांगोळा पायावीन. त्यांच्या जर मनात आलं तर राजाचा रंकन रंकाचा राजा करतात, ही सामर्थ्य. पण जर तू कर्माचं कर्तृत्व तुझ्याकडे घेतलं तर तुला पुन्हा त्या जन्ममरणाच्या राटीत यावा लागेल. आगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखा ते फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जर तू कर्माचं कर्तृत्व तुझ्याकडे घेतलं तर तुला 100% जन्ममरणाला यावं लागेल. आणि मग काय होणार ते म्हणतात बघा, ते उगाणिलेचं मज कर्म, तेव्हाच पुसले मरण जन्म, जन्माशवे श्रम वरचिले गेले. ते माझं कर्म जाळून राख केलं. अर्जुन 10व्या अध्यायात सांगतो की येत अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे, परी मी आधेकत असे तत्वत्व आघवे भरले. किंवा अजून मी अर्जुन म्हणतो हा केरू फेडिला संसारवला, झालो जननी जठरा जोहरा वेगळा प्रभू, मी आता येणार नाही. भला केरू फेडिला संसार, अर्जुन म्हणतो हा कचरा मी फेकून दिला जन्म मरणाचा,
झालो जननी जठरे जोहरा वेगळा. आईच्या पोटात त्या जोहरामध्ये त्या अग्नीच्या कुंडामध्ये यायचं माझं बंद झालं. आता मी जन्म मरणाला येणार नाही. ते उगानिले मज कर्म. तिसरा उगानिले त्याचा अर्थ दिलाय तिसऱ्याचा. अर्पण केले मी ते माझं कर्म सर्व समर्पण केले ईश्वराला. ते उगानिले मज कर्म तेव्हाच पुसले मरण जन्म. आता माझ्या पाठीमागे मरण नाही आणि जन्म नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर. असा मी झालेले ते उगानिले मज कर्म तेव्हाच पुसले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिले गेले. जन्माच्या पाठीमागं मृत्यू आणि मृत्यूच्या पाठीमागं जन्म. पण आता आम्ही मरणारच नाही. मग आम्ही मरणार नाही म्हणजे ती परंपरा कुंठित झाली. जन्माचा कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही. म्हणून या अर्जुना या परी पाहेचा वेळू न हे भारे. तू म्हणशील आज करेल उद्या करेल परवा करेल. वेळ घालू नकोस. कल करे सो आज करे सो अभी. निकल जाएगा श्वास तो करेगा कब. आत्ताच्या आत्ता तरी झडझडोनी वैलानी. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. थोडाही वेळ घालू नको. रिकामा अर्धगडी राहू नको. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुका म्हणे घडी घडीने साधावी. त्रिगुणाची गोवी उगवणी. प्रत्येक क्षणाचा विचार कर. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हे भारी. मी आज करील उद्या करील असं नको करू. ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. हो व्यवहारात राहून सगळी कर्म करून संन्याशी राहता येतं. ही आमची ज्ञानेश्वरी सांगतं. हे आमचं एकनाथी भागवत सांगतं. पण दुर्दैवाने आमचं त्याच्याकडे लक्ष नाही. आमचं लक्ष फक्त पारायण करायचं. पारायण करायचं पण प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. वाचून काय. संस्कृत भाषा कळत नव्हती म्हणून ज्ञानोबरायांचा जन्म झाला. संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणासी दया आली. संस्कृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीस मराठी गीता देवी. तीही आपल्याला कळानी. प्राकृत केलं संस्कृतचं. प्रकृतीला कळेल अशा भाषेत केलं. तेही आपल्याला कळेना म्हणून मामासाहेब दांडेकर साखरेबाबा यांनी अजून शुद्ध मराठी आपल्या बोलीभाषेत केली. पण दुर्दैवाने आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. त्यामुळं आपल्याला ते समजत नाही आणि समजणार पण नाही. ज्ञानेश्वरी समजणारच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणाला कळेल. पै निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. हे किती वाचलं तर कळणार नाही. कधी कळणार. निगमाचळ शिकरी. वेद काय सांगतो. वेदाचं उंच शिखर काय. वेद अनंत बोलिला अर्थ इतकाच साधिला. विठो वाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. वेदाने काय सांगितलं. नामस्मरण करा नामस्मरण करा. आणि वेदाने ठरवलेलं नाम घ्यायचं. रामाचं त्याच्या आईवडिलांनी नाव ठेवलेलं नाही घ्यायचं. भगवान कृष्णाने त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव नाही. त्यांचं मूळ नाव काय. त्यांचं मूळ नाव काय. टाटा कंपनीच्या गाड्या आहेत रस्त्याला. त्यांचे नंबर वेगळे चॅसी प्रिंटवर. पण व्यवहार चालवण्यासाठी RTOने नंबर दिलेले आहेत. व्यवहार चालवण्यासाठी नंबर आहेत. पण हरवलेल्या गाडीचा नंबर बदलता येतो पण चॅसी प्रिंटचा नंबर बदलत नाही. तसा आपल्या चॅसी प्रिंटचा नंबर आहे देवची बरे देवची बरे. तू का म्हणे खरे तुम्ही. आपण मनुष्य नाहीच आहेत. आपण परमात्मा आहोत. पण हे मॉडेलला नाव दिले. ह्या गाड्यांना RTOने नंबर दिले. आई वडील मावशी काका मामा यांनी नंबर दिलेले आहे. त्या नंबर प्लेटनेच आपले व्यवहार चाललेत. हो पण खरा नंबर आपला आहे. आत्मा आहे मी. त्याच्याबद्दल 15व्या अध्यायात सांगतात. एरवी सर्वांच्या हृदय रेशी मी अमुक आहे बुद्धीस पुरे अर्निशी ते वस्तुगामी. तुमच्या आपल्या अंतकरणात सारखं मी 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 मी. तो ओरिजिनल मी आहे ना तो मी परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची ओळख करून घ्या अर्जुना. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हे भारी. ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. तुला संन्यासाची युक्ती दिलेली. कसं संन्याशी राहता येतं. देहबुद्धी टाकलेला मनुष्य संन्याशी. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. सतत मी आणि माझं संपलं तर तो संन्याशी. आणि मी आणि माझं जर ठाम घट्ट झालं तर तैसे अहम ममतेच्या लवड सवडी. मी आणि माझं अहम आणि ममता मातेनं पवती बापुडी. म्हणून अहम आणि ज्याच्याकडं ममता ठासून भरलेली मी आणि माझं ज्याच्याकडं पूर्ण ते डोक्यावर रोज आहे तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवती बापुडी.
मनोनी जन्म मरणाची दुथडी डहोळीत ठेला. देव नाही एरवी तो मी कैसा मुखाप्रती भानू दैसा. सूर्यप्रकाश जसा तुमच्या समोर आहे तैसा मी तुमच्यावर एरवी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा. कै दिसे नसे ऐसा वाणीचा नो. तो सूर्य प्रकाशाप्रमाणे मी तुमच्या तोंडासमोर सतत आहे, पण सूर्याला सुद्धा कमीपणा. एरवी नसे दिसे ऐसा नव्हे, ढग आल्यानंतर सूर्यप्रकाश दिसत नाही, रात्रीच्या वेळा दिसत नाही, तसा माझ्यामध्ये उन्हेपणा कमीपणा नाही. मी सतत तुमच्या समोरच आहे. तो मी पुसशी कैसा जो सर्वाभूती सदा सरीसा. जेथ आपू परू ऐसा भागू नव्हे. मी सतत असा पाण्यामध्ये जो मासा राहतो ना, त्याच्या अवतीभोवती सतत पाणी. त्या पाण्याशिवाय तो मासा राहू शकत नाही. त्याच्या जसं अवतीभोवती पाणी आहे तसं आपल्या अवतीभोवती परमात्मा गच्च भरलेला आहे. आपण बसलोय देवावर, आपलं खाणं पिणं देवाच्या सोबत आहे, तरी आपल्याला समजत नाही. देव खाते देव पिते देवावरी मी निजते जनाबाई म्हणतात. देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते. सर्व व्यवहार आपले परमात्म्यास्वरूप परमात्म्याबरोबर चालू आहेत, परंतु आपल्याला ती दृष्टी नसल्यामुळे. आणि ती दृष्टी मला देणारे संत आहेत आणि त्यांच्या योगाने ती संन्यासयुक्ती सोपारी दिली. तुझं अर्जुनाने संन्यासाचं काम केले, लढाई केली तरी पाप लागलं नाही. जो घाबरत होता भीष्माचार्यांना मारल्यावर पाप लागेल, द्रोणाचार्यांना मारल्यावर पाप लागेल, तुला पाप लागणार नाही अशी मी युक्ती देतो. काय युक्ती आहे? संन्यास युक्ती कशी आहे? या देहाचे बांधवडी न पडीजे. मी देह आहे, मी देह आहे असं होणार. आपण ध्यानाला बसलो, संतांचा उपदेश घेतला, दिव्य ज्ञानाचा उपदेश झाला, त्यावेळेला आपण देहबुद्धीपासून बाजूला जाऊ. परंतु व्यवहारात गेल्यावर परत मी आणि माझं आठवण होणार आणि देहबुद्धीवर येणार आणि मग सुखदुःखाच्या सागरामध्ये पडला जाणार. म्हणून तुकोबारायाने सुद्धा देवाकडं प्रार्थना केली, देवा आता ऐसा करी उपकार, या देहाचा विसर पाडी मज. या देहाचा जर विसर पडला तरीच हा जीव सुख पावे माझा. देहाचा विसर पडतो ना. शिनलेला भाग जेव्हा रात्रीचा झोपतो, शिनून भागून आलेला, सकाळी कसा फ्रेश होतो, तसा इथे सुद्धा तो निजला ना त्या परमात्मा सुखाच्या शेजारी. तुका म्हणे मन ने वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. आणि ती कोण? तैसी प्रकृती जी आड होती ती देवेची सारली पर होती. मग माझे परतत्व माझे मती शेजार केला. ही प्रकृती देवाच्या आड भेटीला तकलीफ करत होती, मध्ये व्यत्यय करत होती. ती प्रकृती देवानेच टाकली होती ना, आता देवानेच बाजूला काढली. आणि मग आता मी त्या परमात्मा सुखाच्या शेजारी पहुडलेलो आहे. देहाचे बांधन तर तुकाराम महाराज म्हणतात, तरीच हा जीव सुख पावे माझा. सुख म्हणजे काय? व्यवहारातलं सुख. छे, व्यवहारातलं सुख तर संतांना सांगायचंच नाही. हो, तिने विना जीवा सुख नव्हे. आत्म्याच्या सुखाबद्दल बोलतात. आत्म्याची भेट होती ना तेव्हा जीवाला यथार्थ सुख भेटतं, तोपर्यंत सुख नाही. किंबहुना सोय जीव आत्म्यासी नाही, तेथ जेव होय तयानाम सुख. हो, 13व्या अध्यायात सांगतात आत्म्याची जीवाची जेव्हा भेट होते आणि तिथं ज्या गुदगुल्या होतात त्याला सुख म्हणतात. आणि जेव्हा आत्म्यापासून ताटातूट होते त्याला दुःख म्हणतात. मी देहबुद्धीवर राहणे दुःखाच्या राशी आहेत, मी आत्मबुद्धीवर राहणे सुखाच्या राशीवर राहणार आहे. त्या देहाचे बांधवडी न पडिजे, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे. सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. जेव्हा देहापासून आपण बाजूला होतो ना तेव्हा आपली काळजी कोण करतो माहिती का? परमात्मा. आपल्याला त्या शरीराशी काही तादात्म्य नसतं. साप आहे ना 1000 वर्ष जगतो, पण त्याला जर जगायचं असेल तर त्याची पहिली देहबुद्धी जी पहिली कात आहे ना ती त्याला टाकावं लागते. तो असा आडगळीच्या जागेत जातो आणि अशी घासून घासून आपलं शरीर बाजूला करतो. मग वरची कात बरोबर बाजूला पडते आणि तो नित्य नूतन होतो. ते म्हणतात टाकोनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी. आता त्याच्या त्या कातीचा कोण सांभाळ करणार? तसं ब्रह्मानंदे लागली टाळी, त्याच्या देहात ते कोण सांभाळे. त्याचं सगळं ईश्वर संगोपन करो. निवृत्तीनाथ देहाच्या अतीत झालेले होते, त्यांचं सगळं संगोपन ज्ञानेश्वरांनी केलं व्यवहारातलं. आणि व्यवहारातलं परमार्थातलं संगोपन ज्ञानेश्वरांचं निवृत्तीदादांनी केलेले. वृत्तीवच नाही असे माझे गुरु आहेत, ते नावाचे निवृत्त नाही, ते पहिल्यापासूनच वृत्तीवर नव्हते. माझे गुरुजी कसे आहेत? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण गुणातीत आहे. आणि मग सगुण नाहीत का? आहेत ना. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आमचे गुरुजी सगुण बी आहेत, आमचे गुरुजी निर्गुण बी आहेत. आमचे गुरुजी व्यक्त आहेत,
आणि आमचे गुरुजी अव्यक्तपणे आणि आमचा देव आणि सद्गुरू सारखेच आहेत. म्हणून अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडिजे. देहाच्या लालन पोषणासाठी लागू नकोस. भक्त असेच असतात, त्यांना नावडे जन धन माता पिता, न मिळो खावया न वाढो संतान परी, हा नारायण कृपा करू. देहाची त्यांना बिलकुल जाण नसते. त्यांच्या देहाचा सांभाळ ईश्वर करत असतो. या देहाची बांधवडी न पडिजे. सुखदुःखाचे सागरी न बुडिजे. सुखदुःखाचा सागर इतका डेंजर आहे, इतका डेंजर आहे. ज्याला ज्ञान नाही ना, त्याला हा दुःखरूप संसार आहे, दुःख बांधवडी आहे हा. आणि ज्याला ज्ञान झाले ना, त्याला धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसाराचं ओरिजिनल स्वरूप कळलं जातं. हे बेगडी स्वरूप हे दिसतंय, ते बेगडाची बाहुली जाईल रया. आणि ओरिजिनल स्वरूप काय? केवळ चैतन्य, निखळ चैतन्य भरलेले. सुखदुःखाच्या आणि सागरारूपे त्या बुडू नकोस. सुखदुःखाच्या सागरी न बुडजे. हा संसार कसा आहे हो, जसं त्या इंगळावर झोपल्यानंतर मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकली कोणी श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. हा दुःख बांधवडी संसार आहे. पण अज्ञानाला ज्ञानाला तै योगिया दिवाळी निरंतर. योग्याला सतत आनंददायक दिवाळी आहे. अशा प्रकारचं ज्ञान आहे. म्हणून या सागरामध्ये तू पडू नकोस, बुडून जाऊ नकोस. आणि सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. याच्यामध्ये एक बारकाव आहे, देहाचे बांधवडी न पडिजे आणि सुख दुःखाचे सागरी न पडिजे. इथं सुख आहे आणि त्याच्या पुढच्या टुकीत सांगतात सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. एक सापेक्ष सुख दुःख आहे, दुःखाच्या सापेक्ष सुख आहे, सुखाच्या सापेक्ष दुःख आहे. आणि हे निरपेक्ष सुख आहे. तिथं सुखात दुःखाचा लवलेश नाही. सुख म्हणणं सुद्धा हे वजा आहे तिथं, पण कळण्यासाठी बोललेले सुखे सुखरूप घडीजे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. किंवा तेने विन जीवा सुख नव्हे. आत्म्याच्या भेटीत जे होतं सुख, त्यालाच म्हणतात किंबहुना सुख. सोय जीव आत्म्याशिलाय तेथ जे होय त्या नाम सुख. आत्म्याच्या भेटीत सुख होतं आणि त्या सुखाने माझ्या अंगाशी एक रूप हो, माझ्याशी समरस हो, माझ्याशी अनन्य हो. जो मज होय अनन्य, ज्याच्याकडं न अन्य, देव सोडून त्याच्याकडं दुसरा कोणताही पर्याय नाही. फक्त त्यालाच खरी बुद्धी म्हणतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ती बुद्धी वैभवशाली जिच्या डोक्यात देव सोडून दुसरं काय नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. एकदा का देव जोडल्यानंतर सगळ्या गोष्टी सुखरूप होतात. अशा प्रकारचं हे परमात्म्याचं सुख प्राप्त करून घे अर्जुना. याच्यासाठी तू दिवसाचे रात्राचे दिवस कर, अहर्निशी सदा किंवा दिवस रात्र ह्या गोष्टीचा जोपासना करून आपल्या जीवनाचं सार्थक कर. हे कशाने होऊ शकतं? संतांच्या भेटीशिवाय होऊ शकत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे ते पाय म्हणजे त्यांचं ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. सर्वेश्विशी संत त्यांना म्हणतात ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. जे स्वतःला झालेलं आत्मज्ञान जसंच्या तसं पुढे फॉरवर्ड करतात. त्या माणसा त्या व्यक्तीलाही देतात आणि त्यालासुद्धा आपल्यासारखंच करतात. त्यांचं नाव संत आहे. इथं दुर्दैव आपलं इथे माणसंच झाली. संत पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. माणूस संत नाही ज्याची पदवी त्याला इतरान साजे. संतांना उमजे आत्मज्ञान. घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी. याविनं परमार्थातल्या चावट्या करत बसू नका. आत्म्याचं सुख घेतल्याशिवाय राहू नका. अशा प्रकाराचा ज्ञानाचा संदेश देण्यासाठी ज्ञानोबरायांचा जन्म झाला. आणि आपल्याला संस्कृत भाषा कळत नव्हती, ती प्राकृतमध्ये केली. एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी रोज वाचायची, नामचिंतन करायचं, सद्गुरूंचा शोध करायचा. ते मिळण्यासाठी, सद्गुरू मिळण्यासाठी, ज्ञानेश्वरी समजण्यासाठी निष्काम कर्मयोग करायचा. म्हणजे काय करायचं? कर्म करत राहायची. कर्माची फलाशा करायची नाही. मग फलाशा केली नाही तर मिळणार नाही का फळ? फळ भेटणार, पण अपेक्षा रहित करायचा. अर्जुना, या युद्धात जर जिंकलास तर इथलं राज्य भोगशील आणि जर देह पडला तर स्वर्गातलं राज्य भेटेल. कर्म केल्यानंतर त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. परंतु तू निरपेक्ष भावनेने कर मग. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमाने इदबारे करायचं. ते स्वधर्म म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते जर प्रामाणिकपणे केलं
तर देव संत आपल्याला स्वतः शोधत येतील. अशा प्रकारचं 9व्या अध्यायातल्या श्लोक क्रमांक 28 तुम्हा सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला होता. आमचे मित्र अजय महाराज झाडाने त्यांच्या मुलाचं अभिष्टचिंतन आणि आईवडिलांचा कृतज्ञ तो सोहळा त्यांना पार पाडायचा आहे. त्याच्यामध्ये गुरुवर्यांचं पण येणं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे सर्व मित्रपरिवार, नाना महाराज, इतर सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ती महात्मे उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावर हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करण्यापूर्वी एक सूचना देतो. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगू नका आणि पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय देह ठेवू नका. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर तुळशीची माळ घातल्याशिवाय राहू नका. ज्यांनी माळ घातली त्यांनी ज्ञानेश्वरी भागवतप्रमाणे सद्गुरूंचा शोध करा. पाणी पिना छान के गुरु करना, पहचान के बिना विचार गुरु करे पडे 84 के खाणी में. आत्मज्ञान ज्याने होईल, आत्म्याची प्रत्यक्ष कृष्णाची ज्याने भेट करू होईल अशा सद्गुरूंचा शोध करा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. संतांच्या संगतीत बसल्यानंतर परमात्म्याची 100% भेट होती असा आमचा स्वानुभव आहे. आजही आत्ता तसे संत आहेत. आपण जर तेवढ्या अर्थतेने गेलो तर देवाची आपली भेट व्हायला काहीच अडचण नाही. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. देवाची भेट होण्यास काही अडचण नाही, कारण देव कुठे काळ्या पाण्यावर गेला नाही. देव आपल्या अवतीभोवती सतत गच्च भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे. याची प्रचिती अनुभूती घेतल्याशिवाय मरण म्हणजे पुनर्पी जन्माची परंपरा आपण जतन करतो असं होईल. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, परंतु आपण ही परंपरा थांबवायची. आपल्या 21 पिढ्यांचा मागच्यांचा उद्धार होऊ शकतं असं वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाची जोपासना करा, आत्मसात करा, आपल्या जीवनाचं सार्थक करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखल. या बाळाला खूप खूप शुभेच्छा आहेत पुढील जन्मासाठी, पुढील आयुष्यासाठी त्याला. त्याचप्रमाणे अजय महाराज आणि त्यांच्या आईवडिलांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छाच आहेत. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पसायदान घ्यायचं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तो शावे. तो शोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अणवरत भूमंडळी भेटत हृदया भूता. सदा कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणी जे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय होवाविजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.